आम्ही गेलो होतो मनीषा ताईच्या माहेरी. द्राक्षाची बाग आहे त्यांच्याकडे. खूप मजा केली. आज तेच बघणार आहे आपण व्हिडिओमध्ये. आदल्या दिवशी संध्याकाळी पुण्याहून आले, पण हा प्लॅन आधीच ठरलेला होता, त्यामुळं काहीही करता आलं नाही. मला जायलाच लागलं आणि मला या लोकांबरोबर जायला खूप आवडतं. तुम्हाला लक्षात आहे का, 3.5 शक्तिपीठाचा मी व्हिडिओ केला होता, त्यामध्ये सगळ्या जणींना तुम्ही पाहिलं असेल. खूप मजा केली होती आणि या सगळ्यांनी अगदी आईसारखी माया केली मला. त्यामुळे या सगळ्यांना मी आईच म्हणते. साधारण 12:30-1ला आम्ही निघालो आणि 2:30 वाजता आम्ही द्राक्षाच्या मळ्यामध्ये पोचलो. नजर जाईल तिकडे द्राक्षाची बाग, कांदे, लसूण, केळीची बाग दिसत होती. मस्त असं छोटंसं टुमदार घर आहे शेतामध्ये. तिथे आम्ही सगळे आधी बसलो. ही मनीषा ताई. आम्ही खूप दंगा केला होता 3.5 शक्तिपीठाला जेव्हा आम्ही दर्शनाला गेलो होतो. गेल्याबरोबर मस्त झाडाच्याच लिंबाचं सरबत केलं होतं त्यांनी आणि खूप मस्त झालं होतं. या कल्पनाताई बघा कसल्या मस्त बसलेत अगदी तुळशीच्या शेजारी. भारी दिसतं ना. एक फोटो पण काढला त्यांचा, मस्त छान आलाय. तोपर्यंत त्यांनी बागेतून द्राक्ष कट करून आणली होती. इथे पूर्ण द्राक्षाचा मळा आहे आणि हे परसदार आहे. स्वयंपाकाची सगळी तयारी त्यांनी केली होती. मस्त ताजं ताक, ताजं दही, इथे गोठा पण होता. माझ्या मम्मीनी बघा किती लिंबू काढलेत झाडाचे. मस्त छोटासा फणस पण लागला बघा, कसला गोड दिसतोय. लिंबानं हे झाड भरलं होतं. खूप भारी ना. मला हे सगळं बघायला खूप आवडतं. इथे गुलाबाला पण बघा एवढंसं झाड आहे, पण किती फुलं आलेत. किती छोटंसं रोप आहे बघा. एकीकडे लसूण लावला होता. मी लसूण पहिल्यांदाच पाहिला. मला सुर्वे काकी सगळ्या गोष्टी सांगत होत्या मागून. आता इथे तुम्हाला दिसतंय ना, हे पूर्ण कांद्याच्या जे पातीला झोपवतात, त्यामुळं कांदा मोठा होतो असं त्यांनी मला सांगितलं. सगळ्या पुढे गेल्या होत्या. मी, सुर्वे काकी, पोद्दार काकी आणि नर्मदा काकी तेवढं मागे होतं. सुर्वे काकी कोण तर खूप माया करतात या मला. माहीत नाही कुठलं नातं आहे, पण कधीही बघितलं तर मिठी मारल्याशिवाय पुढे जात नाहीत. अगदी मुलीसारखं. सुर्वे काकी अशा रीतीने सुर्वे काकीने हे सगळं तोडलेलं आहे. याला मी जराही जबाबदार नाही आहे. हा माझ्याकडे पुरावा आहे. कांदे, लसूण, मक्का सगळं एकटीनं. आम्ही नाही हातात. कितीही चिडवलं ना, चिडत नाहीत. गोड आहेत. इथे बघा काय काय मेन्यू होता, दाखवते तुम्हाला. बाजरीची भाकरी, चपाती, जवसाची चटणी आहे ना, ही शेंगदाण्याची जवसाची, शेंगदाण्याची, खरडा, लोणचं, लिंबूचं लोणचं, भरलं वांग, पिठलं, बाजरीची भाकरी, चपाती, पापड, आंबील, कोशिंबीर, दही. आणि हा तिथे शेतातून काढून आणलेला कांदा आणि उमा काकींनी आणला होता दही भात. तो पण भारी झाला होता. सगळाच मेन्यू भारी झाला होता. मस्त कदंबाच्या झाडाखाली सगळे अंगत पंगत करून बसलो. मेन्यू छान केळीच्या पानावर होता. सॅलेड, वांग्याची भाजी. कदंबाचं झाड तुम्हाला माहिती आहे ना. कोशिंबीर, लोणचं, पिठलं, शेंगदाण्याची चटणी, खरडा, कोशिंबीर, श्रीखंड, पापड. आणखी काय पाहिजे, डाळ. आणि त्यांच्या शेतातल्याच तांदळाचा मस्त भात केला होता. आणि काय पाहिजे, कसलं भारी जेवण होतं माहिती आहे. इथे जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाला छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या होत्या. निवांत जेवत होतो. तोपर्यंत त्यांनी मिठाच्या पाण्यात द्राक्ष भिजत घातली होती. इथे विहीर आहे, एक छोटंसं मंदिर आहे
आणि ही आहे द्राक्षाची बाग. बघा द्राक्षे कसले भारी दिसतात, वाटतं ना तोडून खावं पटकन. द्राक्षाच्या बागेला त्यांनी पूर्ण वरून जाळी घातली आहे, कारण असे जे वटवाघूळ असतात ना ते येऊन द्राक्ष खायचा प्रयत्न करतात किंवा त्याला टोच मारतात म्हणतात किंवा खातात. त्यामुळे त्यांनी अशी जाळी घातली होती आणि ती त्यामध्ये अडकतात. मस्त एक फोटोसुद्धा काढला त्यानंतर. एक नाही भरपूर फोटो काढले, दाखवते तुम्हाला. आणि इथे जवळच त्यांनी छोटंसं एक आपण रूम म्हणू शकतो पण खूप भारी बांधलं, एकदम छान दिसत होतं. आत एकदम छान गारवा, रात्रीच्या वेळी तर इतकं भारी वाटत असेल ना इथं. बघा किती सुंदर दिसतं आणि आतून बाहेर बघताना सुद्धा खूप भारी वाटत होतं. निवांत बसायला मस्त आहे ना. फोटो कसा येतोय बघताना व्हिडिओ निघाला. हे कुठलं झाड आहे माहिती आहे? शमीचं, जे आपण गणपतीला अर्पण करतो. किती मोठं झाड आहे बघा. हा ते आणखी गोठा बांधतात. हा औषध मारण्यासाठी ट्रॅक्टर ठेवला आहे. हे सगळं मला या आजी सांगत होत्या. नंतर गोठ्यामध्ये गेले. जेव्हा दूध काढायचं असतं ना तेव्हा असा रेडा म्हशीजवळ नेला जातो, छोटंसं त्याचं पिल्लू, त्यामुळे ते दूध द्यायला लागतं असं म्हणतात. मस्त धारोष्ण दूध काढलं आणि मी एक ग्लास पिऊनसुद्धा बघितलं. असं मस्त क्रीमी वाटत होतं. जरासुद्धा वास नव्हता दुधाला किंवा काय नाही. असलं सगळं मिळायला नशीबच लागतं, कारण आता केमिकल आणि हे इतकं सगळं झालं आहे ना. या ताईंच्या मागनं मी हळूहळू घाबरतच गेले, कारण की आपल्याला सवय नसते. आणि हे बघा किती क्यूट आहे ना. हिचं नाव गौरी. किती छान आहे बघा, गोरी पान. आणि माया करून घेत होती, किती छान बघा ना. गोड आहे ना. आणि इथे आणखी ह्या ज्या 4 गायी दिसतात ना, ह्यांना पण वासरू होणार आहे आता. ताजं धारोष्ण दूध मस्त. ह्या सगळ्या घरातल्यांनी इतकं छान आदरातिथ्य केलं, खूप मस्त वाटलं. छान सनसेट बघायला मिळाला आणि घरी परतलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा पाठवा. व्हिडिओ काढायला खूप कष्ट पडतात आणि एडिटिंगलासुद्धा. थँक्यू.